नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7च्या या खास रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर गेले अनेक दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात संविधानावर एक वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे भारतीय राजकारणात वादळ उठले. We will think of scrapping reservations when India is a fair place. ज्यावर शिवसेना, शिंदे गट तसेच भाजपकडून राहुल गांधींवर अनेक टीकास्त्र सोडले जातात. जनता सबक सिखाए. राहुल गांधी जी ये विदेश में जाते हैं और तब अपने देश के खिलाफ में बोलते हैं. देश में रहते हुए तब कुछ बोलते नहीं. विदेश में जाके अपने देश की बदनामी करना क्या उचित है? एक बड़े नेता, विपक्ष के नेता देश की बदनामी हर समय वहाँ जाके करते हैं. अब बोलते हैं हम आरक्षण हटाएंगे. जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने, संविधान ने जो आरक्षण दिया है उसको हटाने का अधिकार है क्या उनको? और इसीलिए ये जो आंदोलन चल रहे हैं सब कांग्रेस वाले कर रहे हैं, वो तो उनके घर के सामने करना चाहिए, क्योंकि आरक्षण हटाने की बात राहुल गांधी जी कर रहे हैं और इसलिए ये निंदाजनक है. इसलिए मैं इतना ही कहूँगा, आरक्षण कोई हटा नहीं सकता है, ये संविधान कोई बदल नहीं सकता है और आने वाले समय में अब सब समझदार हो चुके हैं. And India is not a fair place. Now that creates a problem because there are many people who come from the upper caste, right? Who say, look, what have we done wrong? Right? Why are we being punished? And so then you think about increasing dramatically the supply of some of these things. You think about decentralizing power. You think about involving many more people in the governance of our country, right? You think of opening up. I mean, frankly, with all due respect, I don't think any of you are ever going to become Adani or Ambani. And there's a reason for that. You can't. Because those doors are closed. So, the answer to people in the general caste is you open those doors. त्याचे पडसाद सध्या राज्यभरात उमटताना दिसत आहेत. नुकतंच भाजप खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी. नाही, जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे. आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे. कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे. ते राहुल गांधी असो, की तो ज्ञानेश महाराव असो, की तो श्याम मानव असो, की या भारतामधल्या बहुजन समाजाला, या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे. आणि म्हणून जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे. And India is not a fair place. Now that creates a problem because there are many people who come from the upper caste, right? Who say, look, what have we done wrong? Right? Why are we being punished? And so then you think about increasing dramatically the supply of some of these things.
You think about decentralizing power. You think about involving many more people in the governance of our country, right? You think of opening up, I mean, frankly, with all due respect, I don't think any of you are ever going to become Adani or Ambani. And there's a reason for that. You can't. Because those doors are closed. So, the answer to people in the general caste is you open those doors. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारांनंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी देखील असे विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर कथित वादग्रस्त विधान केलं होतं. देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर विचार करेल. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही असे त्यांनी विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटण्यास त्याला 11 लाखाचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची देखील मागणी केली आहे. अनिल बोंडे म्हणाले की आमदार संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही, पण राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेलं विधान अतिशय भयानक आहे. कुणी परदेशात जाऊन असे वात्रटासारखे बोलत असेल तर त्याची जीभ छाटू नये, तर त्याच्या जिभेला चटके द्यावेत. अशा लोकांच्या जिभेला चटके देण्याची फार गरज असते असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तर अनिल बोंडे यांनी यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्याम मानव यांच्यावरही निशाणा साधलाय. भारतातील बहुसंख्याकांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना किमान त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांची जीभ छाटू नये, तर त्यांच्या जिभेला चटके निश्चितपणे दिले पाहिजेत असं म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अनिल बोंडे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधींची जीभ छाटण्यासाठी 11 लाखाचा बक्षीस देणारा, बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. आपल्या अवकादीबाहेर बोलतोय. खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे. नेहमी यांनी दिलेले स्टेटमेंट, यांनी दिलेले नोंदमत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले. पण अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही. अरे तू राहुल गांधीची जीभ छाटण्याची काय गोष्ट करतोस? तुझ्या पक्षाची अवस्था, तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस. आणि राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे. ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल. येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे, जे पैशातून भ्रष्टाचार करून प्रचंड महाराष्ट्राला विकून या शिंदे सेनेने जो पैसा गोळा केलेला आहे आणि त्यातून असे बेताल वक्तव्य जे करतायत, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस फार काही दूर नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि असे बकबक करणं, बेताल वक्तव्य करणं बंद केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या अवकातीत बोललं पाहिजेत. आणि यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट देणाऱ्यांविरुद्ध गृह खातं, संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी राहुलजी गांधींनी घेतल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय चटके बसतात. म्हणूनच खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यामुळे राहुल गांधींबद्दल अशी भाषा वापरतात. तर 3 दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड यांना अजून अटक झालेली नाही. म्हणूनच अनिल बोंडेंची हिंमत वाढली आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल गल्लीतले आमदार अशी भाषा करतात, तरी राज्यातील देशातील पोलीस प्रशासन त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही. राज्याचे पोलीस प्रशासन
गुंडगिरीची भाषा करणाऱ्या महायुतीतील नेत्यांबद्दल कारवाई कधी करणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलं आहे. यावर त्वरित यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा. अन्यथा एकेकाला आम्हालाही धडा शिकवावा लागेल. तो धडा शिकवण्यासाठी दिवस दूर नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय. पण नेमकं याचे पुढे काय पडसाद उमटतायत, अनेक ठिकाणी याबद्दल आंदोलन देखील करण्यात येत आहे. काँग्रेसकडून खरं तर संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येत आहे. माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन. गृहमंत्र्यांचं फेलियर आहे काय? मुख्यमंत्र्याचा आणि होम मिनिस्टरचा राज्यमंत्र्यांचा फेलियर आहे. अखिलेश यादवजी, अखिलेश यादवजी, ओ अखिलेश आज के खासगी वाला हो गया अखिलेश हमारी बात क्या थी? हमारी बात ये थी कि हमारे जननायक और लोकसभा के हमें प्रतिपक्ष नेता आदरणीय राहुल गांधी जी के बारे में जो विध्वस्त बातें की गई है, दुर्भाग्यवश मुझे कहना पड़ेगा कि आमदार संजय गायकवाड़ जी की आदत है, उनकी गुंडाशाही की प्रवृत्ति है। सातत्य से वो वारकर के बारे में बात करते हैं, इस्लाम के बारे में बात करते हैं, बदलापुर की घटना हो गई तो महिला के बारे में विध्वस्त बात करते हैं, रास्ते में उतर के लोगों को मारते हैं, और वही इंसान राहुल जी के बारे में बात करते हैं। राहुल गांधी जी किसके घर में आपको मालूम है? जिनके घर में शहादत है, जिनकी दादी ने देश के लिए शहादत दी है, पिताजी ने देश के लिए शहादत दी है, भारत को जोड़ने के लिए भारत जोड़ो यात्रा की है। मात्र याचे पडसाद नेमके काय उमटतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. राज्याच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. मात्र अशाच विशेष माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.